पुढची आणखीन एक महत्त्वाची बातमी आता आपण बघणार आहोत ती म्हणजे उस्मानाबादच्या कळंबमध्ये आज मराठा आरक्षण मोर्चा काढण्यात येणार आहे। कळंबमधल्या विद्याभवन हायस्कूल ते तहसील कार्यालय या मार्गावर सकाळी 11 वाजता मराठा आरक्षण मोर्चा निघणार आहे। या मोर्चाच्या पार्श्वभूमीवर कळंबमध्ये पोलिसांचा तगडा बंदोबस्त तैनात करण्यात आलेला आहे। या सगळ्या भागाला आता छावणीचं स्वरूप आलंय। या मोर्चाकरता राज्यभरातून मराठा बांधव कळंबमध्ये येणार आहेत। मोठ्या प्रमाणावर गर्दी होण्याची शक्यता असल्यामुळे आयोजकांनी याचं चोख नियोजन केलेलं आहे। मराठा समाजानं आरक्षणासाठी 58 महामोर्चे काढून सुद्धा आरक्षण मिळालेलं नाही, त्यामुळे पुन्हा एकदा मराठा समाजानं आरक्षणासाठी एल्गार पुकारलाय। आरक्षणाच्या मुद्द्यावर मराठा समाज पुन्हा आक्रमक झाला आणि मराठा समाजानं आज जो एल्गार पुकारला आहे। आज कळंब शहरामध्ये मराठा समाजाच्या वतीने राज्यव्यापी जो आहे तो मराठा मोर्चाचं आयोजन करण्यात आलेलं आहे। तुळजापूरच्या ठोक मोर्चानंतर मराठा मोर्चा परत पुन्हा कळंब शहरात होत आहे। यासाठी जे आहे ते संयोजक गेल्या अनेक दिवसापासून जे ते गावगावी बैठका घेऊन याची नियोजन करत आहेत। पोलीस प्रशासन जे सांगते ते 60 ते 70 हजार जे आहेत ते मराठा संघटना असतील किंवा मराठा समाजाचे कार्यकर्ते असतील हे मराठात या मोर्चात सहभागी होणार आहेत। आपल्यासोबत संयोजक आहेत, आपण त्यांना विचारूया काय नेमकी तुमची अंदाज आहे, किती लोक यासाठी कशी तयारी केली आहे? साधारणतः हे ज्ञानप्रसारक मंडळाच्या बाजूला असलेलं जे ग्राउंड आहे त्या ग्राउंडमध्ये साधारणतः 1 लाख मराठा समाज बांधव या ठिकाणी बसण्याची व्यवस्था साधारणतः केलेली आहे। साधारणतः या तालुक्यामध्ये या मतदारसंघामध्ये 92 ते 95 गावं आहेत। सर्व आमच्या मराठा समाजाच्या समन्वयकांनी प्रत्येक गावात जाऊन या मराठा आरक्षणाची जनजागृती केलेली आहे आणि यातून असा अंदाज आहे की प्रत्येक गावातून 1000, 2000 आमचे मराठा बांधव या मोर्चाला स्वयंस्फूर्तीनं या ठिकाणी सहभागी होतील। प्रत्येक गावागावात जाऊन आम्ही प्रत्येक मराठ्यांना जागं केलं की बाबा चला आता 19 सप्टेंबरला की मराठा क्रांती मोर्चाचे आयोजन केलं आणि सगळ्या उत्कृष्ट असा प्रतिसाद भेटलेला आहे। प्रत्येक गावाकडून आपल्याला 2000 लोक येतील। मराठा समाजाला आरक्षण जर देण्यात आले नाही तर इथले जे लोकप्रतिनिधी आहेत तिने आतापर्यंत कसल्याही प्रकारचा शासनावर दबाव आणलेला नाही, कसल्याही प्रकारचे ठोस असे प्रयत्न केलेले नाहीत। त्यामुळे मराठा समाजामध्ये एक अशी जागृती झाली की आता जर या आरक्षणाच्या बाबतीमध्ये काही तोडगा निघाला नाही तर मतदानावर बहिष्कार टाकण्याची भाषा आता मराठा समाजातून बोलली जाते। एकूण जर बघितलं तर तुळजापूरच्या ठोक मोर्चानंतर आता हा जो मोर्चा निघतो आहे त्याला प्रतिसाद चांगल्या पद्धतीने मिळतात। बालाजी निर्फळ, न्यूज 18 लोकमत, उस्मानाबाद, कळंब। पुढच्या आणखीन एक ब्रेकिंग न्यूज आता आपण बघणार आहोत। ग्रामपंचायतींचे पहिले 4 निकाल जाहीर झालेले आहेत। पहिल्या 4ही जागा भाजपच्या हाती आलेल्या आहेत। नंदुरबारमधल्या 4 ग्रामपंचायतींवर भाजपनं आपलं वर्चस्व प्रस्थापित केलंय। आष्टा आणि बिलाडीच्या जागा भाजपकडे गेलेल्या आहेत। यासोबतच अजयपूर ग्रामपंचायत सुद्धा भाजपनं आपल्या ताब्यात घेतलेली आहे। तर सीतेवाडी ग्रामपंचायतीवर शिवसेनेचा भगवा फडकलाय। या ग्रामपंचायत निवडणुकीच्या मतमोजणीचे सगळे अपडेट्स न्यूज 18 लोकमतवर आपण सकाळपासून पाहतो आहोत। एका छोट्याशा ब्रेकची वेळ झाली आहे, लगेचच परत येतोय। बघत रहा न्यूज 18 लोकमत।